आज मी तुम्हाला वेगवेगळ्या आकारांच्या लाईन कशा शिलाई करायच्या ते दाखवणार आहे. आणि प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा नवीन असता तेव्हा काय चुका करता बारीक बारीक ते दाखवणार आहे. इथं कोण आल्यावर थांबायचे. सुई आतमध्येच घालून ठेवायची. हां, आता सुई आतमध्ये घालून ठेवली ना. आता दाब उचला. हां, पलटा त्याला. घ्या, कंटिन्यू करा. लाईनवर येऊ दे तुमची बरोबर शिलाई. लाईन तुमची दाबाच्या समोर यायला पाहिजे. काय सरळ लाईन घेऊ का? हां, सरळ. सुई आतमध्ये ठेवायची आहे. हां, पलटायचे. दाब उचला. दाबाच्या समोर लाईन यायला पाहिजे. स्ट्रेट. हां, घ्या, कंटिन्यू करा. आणि हाताने ते थांबवायचे, म्हणजे जिथल्या तिथे थांबेल मशीन. सुई आतमध्येच ठेवायची कोपऱ्याला. जिथं कोण आपण करणार ना डिझाईनचे तिथं पण सुई आतमध्येच ठेवायची आणि पलटायचं. दाब उचलून. आता तुम्हाला मशीनची शिलाई मारता येते म्हणून काही प्रॉब्लेम नाही तर जेव्हा मशीन चालवता येत नसेल ना तर मग पुढे होते शिलाई, कोपऱ्यावर थांबत नाही. तर तिथे थांबवायचं. तिथं हाताने थांबवायची. जिथं कोपरा आहे तेव्हा हाताने थांबवायचं, नाही तर पायाने आपलं पुढे जाते. सुईची टीप पुढे येते. हां, थोडं ते जाऊ दे. कोपऱ्यावर घ्यायचं 2 पाय. बस. सुई आतमध्ये घालून ठेवा. हां, पलटा. घ्या, कंटिन्यू करा. स्ट्रेट येऊ दे. असं पूर्ण कंटिन्यू करायचं हे स्क्वेअरमध्ये. हे उलटं नाही फिरवायचं. हां, आता ते पुढे आली तर आपण थोडंसं हे उचलून दाब जिथं पाहिजे आपल्याला ना तिथे घालून घ्यायची सुई आणि परत त्याला वळवायचे, ठेवायचे दाब. कोपऱ्यावर घ्या. अजून एक दाब पुढे एवढे. बस. उचला, दाब ठेवा. घ्या पुढे. बस. कोपऱ्यावर ठेवा. सुई आतमध्ये घालून सुई आत ठेवायची म्हणजे कोपरा व्यवस्थित येतो. आता राहू दे. ज्या माझ्या व्हिडिओ बघत असतील त्यांनी हा असा पेज तयार करून की आपल्याला शिलाई व्यवस्थित येते, सरळ लाईनवर येते का नाही ते बघायचं आहे. कोपऱ्यावर येऊ दे. अजून एकदा पुढे येऊ दे. बस. थोडंसं पुढे आलं. घ्या. आतमध्ये
राहू दे. बस. बस. दाबच्या समोर येऊ दे जराशी क्रॉस आहे. तिथे आपल्याला कोण जिथं करायचं असेल तेव्हा ह्याचं उपयोग होईल तुम्हाला. जिथं कोण करायचं असेल ना शिवताना कोपरा कसा करायचा कोण तिथे हा असं करायचं आहे कोण. पुढे आलं पुढं आलं ना की थोडंसं तिथेच आपलं जिथं पाहिजे तिथे करून घ्यायचे आणि वळवायचे सुई आतमध्ये ठेवून मग परत ठेवा. दाब घ्या कंटिन्यू. बस. पुढे जाणार आता दाबूसला. बस. घ्या स्ट्रेट घ्या. बस. बस. आता तुम्हाला पाय मारता येतो वगैरे ठीक आहे. म्हणून ज्यांना पाय मारता येत नाही त्यांनी आधी पाय मारायला शिकायचं आहे. नंतर मग हे असं सुयेमध्ये दोरा वगैरे घालून आपल्याला टीप येते का बघायची आहे आधी. ठीक आहे. ज्यांना पाय मारता येत नाही त्यांना आधी पायच मारावा लागतो की मशीन व्यवस्थित सरळ चालते की उलटं फिरते आपल्याकडनं. त्याच्यासाठी आधी पायच मारायला शिकायचं आहे. आता तुम्हाला येते चालवायचं म्हणून ठीक आहे घ्या. आता आपल्याला ह्या लाईनी कंटिन्यू करायचे आहे. टीप व्यवस्थित ह्या लाईनीवर यायला आले पाहिजे. जिथं कोण झाला आहे तिथे आतमध्ये सुई ठेवून पलटायचे पेपर. आणि दाबाच्या समोर लाईन ठेवल्यावर मग बरोबर समोर येणार शिलाई. कोपऱ्यावर येऊ दे. सुई आतमध्ये. आधी दाब उचला. जिथं कोण आहे तिथं सुई आतमध्ये राहू दे. दाब उचला. घ्या. बस.
फोल्ड करा, ठेवा, सुई आतमध्ये ठेवा, आतमध्ये जावा, घ्या. सुई आतमध्ये ठेवा, वळवा. अशाच सगळ्या लाईनी कंटिन्यू करा. स्ट्रेट येऊ दे ना, दावाच्या समोर येऊ दे ना लाईन. साईडला झाली की तुमच्या समोर कोपऱ्यावर उचला. पुढे आली एक पॉईंट. आतमध्ये सुई घालून ठेवायची आहे आणि मग वळवायची, म्हणजे इकडं तिकडं होणार नाही. पुढं यायचं होतं एकदा बाजू. आणि चुकलंय म्हणून उलटं नाही फिरवायचंय की आपल्याला मागं घ्यायचंय, ते सरळच घ्यायचे, नाही तर उलटं घेतल्यावर तो अटकणार दोरा तिकडेच खाली. दोरा जाणार घ्या. बस राहू दे, घ्या, वळवा. लाईन दाबाच्या समोर येऊ दे. आता ह्या तुम्हाला झिगझॅगच्या लाईन झाल्यात, ह्या तुम्ही सलवारला बॉटमला करू शकता. काय डिझाईन म्हणून ह्याचा उपयोग होऊ शकतो तुम्हाला. सलवारच्या बॉटमला करतात अशा लाईनी आणि डिझाईन बनवतात. कोपऱ्यावर थांबवा, अजून एकदा पुढे. कोपऱ्यावरच आहे पण पुढे नाही, अजून एकदा एकदा खालीवर. बस घ्या. ठीक आहे. हे नागबोडी वळलं म्हणतात त्याला. तर ह्याचा आकार तुम्हाला गळ्याचे राऊंड शेपमध्ये द्यायचे, तिथे याचा उपयोग होईल तुम्हाला. घ्या दुसरं. तिकडे पण एक हात ठेवायचा कपड्यावर, म्हणजे जसं जसं लाईन वळती ना तसं तसं फिरवायचं आपल्याला. तसं गोलाकार हळूहळू फिरवायचं.
कपडा पण असाच फिरवायचा आपल्याला, जे सलवारच्या बॉटमला अशी डिझाईन करू शकता. हळूहळू वळवायचे दोन्ही हाताने, जी जशी जशी लाईन आहे तशी तशी फिरवायचे. हळू फिरवायचे. कपड्यावर पण असेच गोल गोल फिरवायचे. जेव्हा आपल्याला गोल डिझाईन करायची असते दोन्हीकडे हात ठेवायचा आणि वळवायचा असतो कपडा. हा पेपर आहे, प्रॅक्टिससाठी तुम्हाला हे दिलं आहे. लाईनवर येऊ दे तुमच्या ते घ्या हळू. घ्या. हळूहळू गोलमध्ये फिरवायचे. बरोबर आहे, लाईनवर येऊ दे, लाईनच्या बाहेर जाते. आता तुम्हाला ही शिलाई येते म्हणून तुम्हाला इझिली येते, नाहीतर मग ज्यांना शिलाई जमत नाही त्यांना जरा अवघड जातं. छोटा आकार आल्यावर बघा गडबड झाली. तिकडे घ्या, कंटिन्यू करा. हळूहळू आता हळूहळू आपल्या मशीनचं स्पीड पण कमी करायचं आहे. हां, आणि हळूहळू फिरवायचं आहे पण इथे. फिरवा बघू. दाब उचला आणि अटक नाही तो.
ही आता आपल्याला नाडी शिवायची आहे. तर ही 1.5 इंचाची आहे. ही 1.5 इंचाची आहे. तर अशी दुमडायची आहे. तुमच्यासाठी पहिल्यांदा नाडी शिवायची. ही अशी 3 पॉईंटची 1.5 इंचाची पूर्ण आहे. तर 3 पॉईंट असं दुमडायचं आहे. आणि हे दोन्ही असं. आणि इथून इथे टीप यायला पाहिजे. ह्याच इथं नाही किंवा मध्ये पण नाही. जे आपण 2 भाग हे टोकं ही 2 नाही का कडा एकत्र जॉईन करायचं आणि इथे टीप यायला पाहिजे. घ्या. मधोमध दुमडायचे आणि टीप घ्यायची. पुढं घ्या. अजून नाडी पुढं घ्या. मध्यभागी दोन्ही टोकं दुमडायचे आणि अशी टीप घ्यायची कडेला. पहिल्यांदा आधी सरळ टिपा मारायला येतात का ते बघायचं आहे. एखाद्या दुपट्ट्याला किंवा रुमाल शिवायचं आहे. बेडशीटला मारू शकता कडेला. दाब उचला आणि घ्या. कडा आतमध्ये जाऊ दे पूर्ण. धागे दोरे पूर्ण आत जायला पाहिजे. जी आपण पहिली शिवली होती त्याने बघा क्रॉस आलं होतं. त्याला जास्त ओढून घेतलं होतं. ते आपल्याकडनं सहज ओढलं जातं. ही बघा व्यवस्थित आली. क्रॉस ओढायची नाही. जिथल्या तिथे दुमडायचं म्हणजे व्यवस्थित येते. नाही तर क्रॉस होणार आणि चुणी पडणार. ओढला जातो. वरचा कपडा ओढला जातो आपला दुमडताना. क्रॉस दिसत असेल तेव्हा उचलायचं दाब आणि नीट करून घ्यायचं म्हणजे ते क्रॉस थोडंसं निघून जातं. चुणी दिसत असेल तर उचलायचा दाब नीट करायचं आहे. व्यवस्थित होतं.